नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बघणार आहोत गीते सरांचे संपूर्ण अंकगणित पार्ट 3। आता पार्ट 3 मध्ये आपण पार्ट 2 मध्ये कुठे आलो होतो तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पूर्णांक संख्या झाल्या होत्या, समसंख्या झाल्या होत्या, विषम संख्या झाल्या होत्या आणि आपण विषम संख्येच्या पुढे आलो होतो दिलेल्या संख्येनंतरची किंवा पूर्वीची सम किंवा विषम संख्या काढणे आपण इथं आलो होतो। तर आता बघूया, इथं प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे, 15 या विषम संख्येनंतरची पाचवी विषम संख्या कोणती। आता विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संख्या विषम आहे, काढायची सुद्धा विषम आहे, तर आता इथं मी सोडूनच दिलेलं आहे बघा, काय दिलं आहे 15 अधिक 5 म्हणजे त्याच्यानंतरची पाचवी आहे, गुणिले काय करायचे 2। आता कोणत्याही दोन क्रमवार समसंख्येत किंवा विषम संख्येत फरक कितीचा असतो 2चा, म्हणून काय करायचे बघा, 15 जशाच तशी ठेवा, त्याच्या पुढची पाचवी असल्यामुळे 5ला 5 घ्या, विषम दिलेली विषम, काढायची सुद्धा विषमच आहे, तर बघा आपल्याला हे 15 सुद्धा काय आहे विषम आहे, काढायची संख्या सुद्धा काय पाचवी विषम संख्या आहे। मग काहीच चेंजेस न करता काय करायचे, 15 जशाच तसे अधिक आपल्या त्याच्या नंतरची किती काढायची आहे पाचवी, नंतरची असेल तर इथं प्लस घ्यायचे आणि नंतरची असेल तर प्लस आणि पूर्वीची असेल तर मायनस घ्यायचे। मग दिलेली विषम संख्या आणि काढायची विषम संख्या, मग चेंजेस काहीच न करता काय करायचे, सरळ सरळ काय करायचे, 5 ने 2 ला गुणाकार करा, 15ला जशास तसे 5 दोन्ही 10, 15 आणि 10 या दोघाची बेरीज करा, त्याच्या नंतरची पाचवी विषम संख्या कोणती आहे 25 काढायचं, समजलं का। 15 दिलेली विषम संख्या, 15 जशास तशी घ्यायची, त्याच्या नंतरची काढायची विषम संख्या, पाचवी विषम काढायची आहे, मग जशाच तशी 5ला 5 घ्या, गुणिले काय करायचे 2 का करायचे, कारण की कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्येत फरक कितीचा असतो 2चा, म्हणून त्याला गुणिले काय करायचे 2। 15ला जशाच तसे 15 अधिक 10 बरोबर काय असणार आहे 25, याचं उत्तर काय असणार आहे 25। त्याच्या नंतरचे प्रश्न दिला तुम्हाला, 10 या समसंख्येनंतर येणारी 8वी समसंख्या कोणती। आता लक्ष द्या विद्यार्थी मित्र, 10 ही समसंख्या आहे, काढायची सुद्धा काय आहे समसंख्या आहे, मग काही चेंजेस करायची गरज नाही बघा, जशाच तसं घ्यायचे आहे, 10ला 10 त्याच्या नंतरची काढायची, नंतरची काढायची असल्यामुळे प्लस घ्या, कितवी काढायची 8वी, मग 8ला 8 जशाच तसं गुणिले दोन क्रमवार समसंख्येत फरक कितीचा 2चा, मग बघा 10ला 10 जशाच तसं अधिक 8 दोन्ही 16 या दोघाची बेरीज करा, उत्तर काय आलं 26। मग बघा 10 या समसंख्येनंतर येणारी 8वी समसंख्या, उत्तर काय येणार 26, समजलं का। तर जशाच तसं घ्यायचे, 10 या समसंख्या, 10 समसंख्या आहे, याच्यानंतर येणारी समसंख्याच काढायची आहे, मग काही चेंजेस न करता 10 जशाच तसे नंतरचे असल्यामुळे प्लस घ्या, पुन्हा 8वी समसंख्या आहे म्हणून 8 गुणिले 2, तर 8 दोन्ही 16 आणि 10 काय झाले 26, मग 10च्या नंतरची 8वी समसंख्या कोणती आहे 26। त्यानंतरचा प्रश्न आहे, 15 या विषम संख्येनंतरची 15वी समसंख्या जशाच तसं काढायची आहे, सॉरी 15 या, आता इथं चेंजेस आहे बघा, 15 या विषम संख्येनंतरची, बघा इथं काय दिलं, आकडा आहे विषम, 15 या विषम संख्येनंतरची काढायची आहे कोणती समसंख्या, मग आता चेंजेस काय करायचे बघा जशाच तसं बघा, ही 15 विषम संख्या आहे, हिच्या नंतरची 15वी समसंख्या काढायची आहे, मग सम काढायचं असल्यामुळे काय करा, दोन पद्धतीने करता येते तुम्हाला, काय करायचं जशाच तसं करा, नंतरची म्हणजे प्लस, मग 15वी म्हणलं आपल्याला काय करायचे 15वी सम काढायची आहे, मग आता काय करा 15 गुणिले 2 करा, 15 अधिकला अधिक 15 दोन्ही 30 या दोघाची बेरीज करा, काय झाली हे 45, काय झाली 45। मग आता लक्ष द्या, ही 45 समसंख्या आहे का नाही, आपल्या काढायची होती सम, आपल्या पुढे जाता येत नाही, म्हणून काय करा 1 मायनस करा, तुमचं उत्तर काय येणार 44, काय येणार बघा 44। इथं मी तुम्हाला सोडून दिले, 15 अधिक 15 गुणिले 2 मायनस 1, उत्तर काय आले 44, काय आले 44। तसं न करता, तसं जर नाही समजलं तर मग काय करायचं काय बघा, लक्ष द्या, सोडवायचे कसं बघा, आता दुसरी एक पद्धत सांगतो, तर हे 15 जशाच तसे घ्या बघा, 15 मध्ये जर तुम्ही 1 टाकलं तर 15 नंतरची पहिली समसंख्या कोणती असणार आहे 16, 15 नंतरची पहिली समसंख्या 16। मग आता लक्ष द्या, आपल्या काढायची किती होती 15वी सम काढायची होती, पहिली सम आली, या 15 पैकी 1 कमी झाली, राहिल्या किती आता 14, मग आता दिलेली सम काढायची सम आलं अगोदरच्या पद्धतीनं, मग चला 14 गुणिले, आता दोन क्रमवार समसंख्येत फरक 2चा, म्हणून गुणिले काय करायचे 2, हे 16ला 16, 14 दोन्ही काय आलं
28. बघा 16 आणि 28 यांची बेरीज करा. 8 आणि 6 14, 14ला 4, हातच्याला 1, 1 आणि 2 3 आणि हातच्याचा 1 4. उत्तर काय आलं 44. तुम्ही याही पद्धतीनं सोडू शकता किंवा त्याही पद्धतीनं सोडू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीनं सोडवा. चालतंय. नंतरचा प्रश्न घेऊया आपण. 17 या विषम संख्येनंतरची 7वी समसंख्या कोणती? आता 17 या विषम संख्येनंतरची 7वी समसंख्या कोणती? तर लक्षात द्या विद्यार्थी मित्र, 17ला 17 जशास तसं लिहा. 17 विषम आहे, आपल्याला विचारलेली सम आहे. मग 17मध्ये 1 टाका, काय झाली 18. मग आता 18च्या नंतरची आपल्याला 7वी काढायची, सॉरी 17च्या नंतरची 7वी काढायची होती. मग 18 पहिली समसंख्या आली. याच्यानंतर काय झाल्या, 1 कमी झाली. या 7 पैकी 1 कमी झाली, राहिल्या किती आता 6. मग काय करा, 6 गुणिले 2 करायचे. जसा तसं 18ला 18 अधिक 6 दोन्ही किती 12. 18 आणि 12 यांची बेरीज करा. उत्तर काय आलं 30. बघा 17 या विषम संख्येनंतरची 7वी समसंख्या. उत्तर काय येणार 30. अशाच प्रकारे सोडवायचे आहे. आता बघूया आपण पूर्वीची कशी येते ते 2 उदाहरणं बघूया. चला बघा, 28 या समसंख्येपूर्वीची 8वी समसंख्या कोणती? 28 या समसंख्येपूर्वीची 8वी समसंख्या काढायची असेल तर पूर्वीची म्हणलं तर काय करायचे, मायनस करायचे, वजाबाकी करायचे. तर लक्ष द्या. मग जशाच तसं दिलेली संख्या सम आहे, काढायची सम आहे, मग काही चेंजेस करायची गरज नाही. तर 28ला 28 जशाच तसं घ्या. तर मायनस पूर्वीची म्हणलं तर मायनस करायचे. कितवी 8वी. मग 2 क्रमवार समसंख्येत फरक कितीचा असतो 2चा. मग 28ला 28 जशाच तसं 8 दोन्ही काय येणार 16. या दोघांची वजाबाकी करा. 8मधून 6 गेले, काय उरले 2. पुन्हा 2मधून 1 गेला 1. तर लक्ष द्या, 28 या समसंख्येपूर्वीची 8वी समसंख्या काय आली 12. कळालं का? पूर्वीची असेल तर मायनस करायची आहे, नंतरची असेल तर प्लस करायची आहे. दिलेली संख्या सम आणि काढायची सम असेल तर काही चेंजेस न करता डायरेक्ट अशा पद्धतीनं सोडवायचे आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन घेऊया आपण. बघा, 118 या समसंख्येपूर्वीची 15वी समसंख्या कोणती? जशाच तसं करायचे विद्यार्थी मित्र, जशाच तसं घ्या. 118ला 118 बघा, 118ला 118 पूर्वीची म्हणलं. मग आता दिलेली संख्या सम आहे, काढायची सम आहे. मग का बघा काय करायचे, 15 दोन्ही काय होणार आहे, डायरेक्ट करू शकता तुम्ही, डायरेक्ट करू शकता. 15 दोन्ही 30. मग 118ला 118 मायनस 15 दोन्ही 30. 8मधून 0 गेले, 8 राहिले. त्याच्यानंतर 11मधून किती गेले, 11मधून किती गेले, 8मधून 3 गेले, 0 राहिले. पुन्हा इकडं 11मधून 3 गेले, किती राहिले 8 राहिले. उत्तर काय येणार 88. काय येणार उत्तर 88. तर इथं चुकून काय झाले 83 झाले, ते चुकीचं आहे. तर पर्यायामध्ये उत्तर काय येणार आहे 88. बघा, समसंख्या विचारले, आपल्याला दिलेली सम विचारले आणि इथं चुकून काय झाले विषम झाले. तर हे टायपिंग मिस्टेक आहे विद्यार्थी मित्र. तर बघून घ्या. चला त्यानंतरचा प्रश्न. x या समसंख्येनंतर येणारी 4थी समसंख्या कोणती? आता x ही एक समसंख्या आहे, तिच्या नंतर येणारी 4थी समच म्हणले. दिलेली सम आहे, काढायची सुद्धा सम आहे. मग जसाच तसं लिहा, xला x ही एक समसंख्या आहे, गृहीत धरायची. त्याच्यानंतरची काय काढायची आहे 4थी सम. मग काय करायचं 4 गुणिले 2. तर xला x अधिक 4 दोन्ही 8. आपलं उत्तर काय आलं x + 8. कळलं, पर्याय नंबर 1. त्यानंतर बघा, x या विषम संख्येनंतरची 5वी विषम संख्या तशाच पद्धतीने सोडायची आहे. बघा, x ही एक विषम संख्या आहे, x ही एक विषम संख्या आहे, तिच्या नंतरची 5वी. मग काय करायचे आहे 5 गुणिले 2. तर x प्लस काय येणार आहे 5 दोन्ही 10. उत्तर काय येणार x + 10. त्यानंतरची प्रश्न बघा, x - 31 या विषम संख्येपूर्वीची 13वी विषम संख्या कोणती? आता पूर्वीची म्हणत काय करायचं आहे, मायनसच काढायचे आहे. बघा, ही विषम संख्या आहे, काढायची विषम संख्या आहे. तर x - किती आहे 31 या विषम संख्येपूर्वीची 13वी विषम संख्याच काढायची आहे. मग काय करायचे आहे, पाठीमागच जायचे, मायनसला -13 गुणिले काय करायचे आहे 2. बघा, xला x, मायनसला मायनस, 31ला 31, 13 दोन्ही काय आले 26. 13 दोन्ही काय आले 26. बघा, 13 दोन्ही 26. मग आता सोडवायचे काय, मायनस काय होणार प्लस, पण चिन्ह मायनसच राहणार. 6 आणि 1 किती आले 7. बघा, 3 आणि 2 किती आले 5. तर x - 57. x - 57 पर्याय नंबर 3. कळालं का, x - 27 असंच सोडवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्यानंतरचा मुद्दा आहे पुढचा
मूळ संख्या म्हणजेच काय प्राईम नंबर, ज्या संख्येस 1 व स्वतः त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला काय म्हणतात मूळ संख्या असे म्हणतात. तर मूळ संख्येलाच आणखी एक दुसरं नाव आहे अविभाज्य संख्या. काय म्हणतात अविभाज्य संख्या, अविभाज्य काय म्हणतात अविभाज्य संख्या असे म्हणतात. काय म्हणतात अविभाज्य संख्या. तर मूळ संख्याला दुसरं नाव आहे अविभाज्य संख्या. एस.टी. महामंडळ ड्रायव्हर पोलीस ड्रायव्हर एस.टी. महामंडळ ड्रायव्हर तिथं प्रश्न पडला होता, पहिल्या 4 अविभाज्य संख्यांची सरासरी किती. ते प्रश्न आपण सरासरीत बघू, पण इथं अविभाज्य आल्यामुळं मी तुम्हाला इथं सांगितलं पहिल्या 4 अविभाज्य संख्यांची सरासरी किती, म्हणजेच पहिल्या 4 मूळ संख्यांची सरासरी किती, असा परीक्षेला प्रश्न आला होता. तर विद्यार्थी मित्र मूळ संख्या बघून घ्या. एकूण मूळ संख्या आहेत 25. बघा कोणत्या कोणत्या आहेत 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 अशा प्रकारच्या एकूण ते मूळ संख्या किती येतात 25. तर इथं तुम्हाला मी खाली दिलेलंच असेल. तर बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. तर बघा सर्वात लहान कोणती मूळ संख्या आहे 2. त्याच्यानंतर सर्वात लहान व सर्वात मोठी एकमेव सममूळ संख्या कोणती आहे 2 आहे. बघा एकमेव सममूळ संख्या कोणती आहे 2. दुसरी सम असणारी मूळ असणारी संख्याच नाही. बघा मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे विभाजक फक्त 2 असतात. किती 2, 1 आणि ती असणारी संख्या 1, बरोबर आहे. मग त्याच संख्येला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात. तर मग एकमेव सम असणारी आणि मूळ संख्या असणारी कोणती संख्या आहे, कोणती संख्या आहे 2. म्हणून एकमेव सममूळ संख्या 2 आहे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. इथे किती येतात 25. त्याच्यानंतर मी तुम्हाला दिलेलंच आहे बघा, लक्ष द्या. मूळ संख्यांनाच इथला पॉईंट आहे बघा, मूळ संख्यांनाच काय म्हणतात अविभाज्य संख्या असे, मूळ संख्यांनाच अविभाज्य संख्या असे म्हणतात. काय म्हणतात अविभाज्य संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं काय बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. विद्यार्थी मित्र बघा 1 ते 100 पर्यंत परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेला आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. पाठच असू द्या. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज बघा इथं दिलेलं आहे मी 328. तर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज आहे 328. 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 732. आणि या 732 आणि 328ची जर बेरीज केली तर उत्तर येतं आहे 1060. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण 24 विषम मूळ संख्या आहेत. बघा 1 ते 100 पर्यंत एकूण विषम मूळ, बघा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत 25. बघा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात 25. त्याच्यामधून एकमेव सममूळ असणारे किती येतात, सममूळ असणारी एकच आहे. मग 25 मधून जर 1 काढली तर राहिल्या किती 24. मग राहिलेल्या ह्या 24 संख्या सर्व कोणत्या येतात विषम आणि त्याच्यानंतर काय येतात मूळ, बरोबर आहे. मग तर लक्ष द्या, परीक्षेला जर समजा प्रश्न सहज येऊन गेला तर 1 ते 100 पर्यंत एकूण विषममूळ संख्या किती, तर त्याचं उत्तर काय असणार आहे 24. तर विद्यार्थी मित्र हे प्रश्न कुठे शिकवला जात नाही. असाच प्रश्न परीक्षेला जर आला तर जवळपास 90% विद्यार्थी फेल होतात, तर आपण पास व्हायचे. तर अशाच प्रकारचे प्रश्न मी नवीन घेणार आहे जे परीक्षेला येऊ शकतात. असे IMP प्रश्न घेऊ शकतो मी. तर आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त काय करायचे सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा, लाईक करा, शेअर करा. आणि त्यानंतर गीते सर, बघा गीते सर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे GITE, बघा GITE गीते सर काय असणार आहे गीते सर, असं गीते सर नावाचं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे गीते सर. तुम्ही बघू शकता, त्याला जॉईन करा. त्याच्यावर भरपूर PDF नोट्स पेपर सर्व काय आहे. तर यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला आणखीन देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करा.
त्याच्यानंतरचं काय आहे बघा 50 ते 100, 50 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या बघा. आता 50 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती येतात 10. मग लक्ष द्या 50 ते 100 पर्यंत जर 10 येतात तर मग 1 ते 50 पर्यंत बाकीच्या किती येतात 15 आहेत. मग 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती येतात 15 आणि मग 50 ते 100 पर्यंत किती आहेत 10. अशा एकूण किती झाल्या 25. 1 ते 100 पर्यंत 4चा फरक असणाऱ्या मूळ संख्या 7 आहेत. 4चा फरक असणाऱ्या मूळ संख्या 7 आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण 24 विषम मूळ संख्या आहेत आणि त्यांची जर बेरीज विचारली तर विद्यार्थी मित्र 1 ते 100 पर्यंतच्या एकूण विषम मूळ संख्यांची बेरीज किती, तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज आहे किती 1060. त्याच्यामधून तर सममूळ संख्यांची बेरीज आहे किती 2. मग 60मधून जर समजा 1060मधून 2 काढले तर विषम मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1058. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत सममूळ संख्यांची बेरीज काय असणार आहे 2. साधा प्रश्न आहे. हे जर परीक्षेला प्रश्न टाकला 1 ते 100 पर्यंतच्या सममूळ संख्यांची बेरीज किती, जर मी पहिला पर्याय असा टाकला तर बघा पहिला पर्याय टाकला मी तुम्हाला 1060 आणि दुसरा पर्याय टाकला मी 2, तिसरा पर्याय टाकला 1058 आणि चौथा पर्याय टाकला यापैकी नाही, तर इथं 100% विद्यार्थी 100% काही म्हणत नाही पण जवळपास मला वाटतं 60 ते 70% विद्यार्थी चुकतात. तर विद्यार्थी मित्र आपल्याला काय बघायचे आहे 1 ते 100 पर्यंतच्या सममूळ संख्यांची बेरीज किती आहे 2 आहे. हे लक्षात ठेवायचं. एकमेव सममूळ संख्या असणारी 2 आहे. तिची बेरीज बी 2च असणार आहे. बेरीज दुसरी येऊ शकते का नाही. त्यानंतर आहे मूळ संख्यावर कसे परीक्षेला प्रश्न पडतात खालीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी ओळखा. आता जोडमूळ संख्या जोडमूळ म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्याला काय म्हणतात मूळ संख्या, जोडमूळ संख्या. बरोबर आहे. आता ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्याला काय म्हणलं जाते जोडमूळ संख्या. तर विद्यार्थी मित्र हो, तर इथं बघा पहिली संख्या आहे पर्याय काय आहे 13 15, कारण की 15 मूळ संख्या नाही हा पर्याय कटला. 9 मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर 17 19 मूळ संख्या आहेत आणि त्याच्यात फरक किती आहे 2चा. म्हणायचं उत्तर काय येतं पर्याय नंबर 3. बघा 23 25 23 मूळ आहे पण 25 मूळ नाही म्हणून याच्यामध्ये हे सुद्धा पर्याय येऊ शकत नाही. पर्याय नंबर 4 सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी